नमस्कार, मी अतुल परदेशी. आपल्या आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवसभरात जुन्नर शहरामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांच्या दबंगगिरीची चर्चा होते. मात्र ही दबंगगिरी आहे की सेवकगिरी आहे हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. जुन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष वारोळे यांना मारहाण झाल्याची तक्रार संतोष वारोळे यांनी यावेळी केलेली आहे. आपल्याशी बोलताना संतोष वारोळे यांनी स्वतः सांगितलं आहे की मला आमदार शरददादा सोनवणे यांनी मारहाण केलेली आहे. साहेब, तुम्हाला मारहाण झालेली? हो, मला मारहाण झालेली आहे. कोणी मारहाण केलेली? आमदार साहेबांनी मारहाण. जुन्नर येथील पंचुमा पेठ या ठिकाणी असणाऱ्या गटारीचे काम चालू असताना शरददादा सोनवणे यांनी मुख्याधिकारी संतोष वारोळे यांना विचारणा केली की ऐन सणासुदी दिवाळीच्या मुहूर्तावरती हे काम आज का सुरुवात करण्यात आली. यामुळे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा त्रास होतोय. यावरती आमदार शरददादा सोनवणे आणि संतोष वारोळे यांच्यात नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आपल्या आवाजने. लोकांचं म्हणणं आहे हे खोदलं का, बरं खोदणार, हे पाईप काय, आधीचे पाईप काय, हे इंजिनियर ज्यांनी मला सांगावं, यांना बोलवलं, हे मला काय म्हटलं माहिती आहे, हे म्हटले काल मला इथल्या नागरिकांचा फोन आला. हे मला म्हटले आहे काय झालं हो, हे मला असं म्हणतायत की आम्ही आचारसंहितेमध्ये आहोत, आम्हाला रस्त्यावर यायची परवानगी नाही. आचारसंहिता आहे, याला आचारसंहिता मला काम मिळालं. हा, पूर्वीच्या कामाला मला तुम्ही बायला शिकवता, आपण पाहून घेऊ पूर्वीचे काय पूर्वीचे काम जे असेल. हे मला जर उलटं बोलू शकतात हे, तर हे जनतेचे काय खेळ करतायत की इथे भर दिवाळीमध्ये यांनी किती दिवसापूर्वी पोलीस स्टेशन काढली, त्याला विचारा, वर्क ऑर्डर कधीची त्याला विचारा. खात्री करून तुम्हाला भर दिवाळीमध्ये हा तमाशा करायचा लोकांचा. 2 महिला इथं उभ्या राहून पडल्या खाली, आणि त्या महिलांच्या अस्तित्वाचं काय, लोकांच्या नागरिकांचं काय. दिवस रात्र आपण जे तुम्ही आम्ही काम करतो, आपण त्यांना धक्काबुक्की केली कुणाला शिवण्णा ते सांगते, मी कसं सांगेल. त्यांचं म्हणणं असं मला धक्काबुक्की केली. काही म्हणते, त्यांच्या म्हणण्याला कोण दुजोर देणार. त्यांच्या कामाचं असं आहे, हे असं आहे की त्यांना. साहेब, तुम्हाला मारहाण झालेली? हो, मला मारहाण झालेली आहे. कोणी मारहाण केलेली? आमदार साहेबांनी मारहाण. साहेब, ते म्हणतात मला मारहाण केलेली. तो त्यांचा प्रश्न आहे, ती चौकशी करते डिपार्टमेंट. माझं असं म्हणणं आहे की यांना मारहाण, माझी जनता जर हे नीट अशा पद्धतीने वागत राहिले तर जनतेच्या समोर त्यांचा निर्णय होईल. ही लोकशाही आहे, त्यांच्या घरची मोगलाई नाही, ही जनतेची लोकशाही आहे, ही मोगलाई आहे. वारोळे साहेब, या ठिकाणी जर रस्त्याचं काम चांगलं होत नाही, नागरिकांच्या तक्रारी आहेत, तर आपण पाहायला येऊ शकता. आचारसंहितेचा प्रश्न कुठे येतो? काल आम्हाला इथल्या नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. मी आमच्या बांधकाम डिपार्टमेंटला सुद्धा मी रजिस्ट्रेशन दिलं होतं. ठेकेदारला मी बोललेलो होतो की लोकांची दिवाळी आहे, इथं त्यांचे दुकानं आहेत, त्यांना त्यांचा धंदा करायचा आहे. त्या अनुषंगाने मी काल नक्कीच पूर्णतः. पण विकास कामांसाठी की ज्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी आहे, अशा ठिकाणी आचारसंहितेचा प्रश्न सर कुठे येतो? नाही, आचारसंहितेमध्ये आम्ही प्रांतसाहेबांशी आता बोललो होतो, कारण कसं आहे, मतदारांवर प्रभाव टाकणं हे एक त्याच्यातला एक आचारसंहितेचा पॉईंट आहे. आता आम्ही साहेबांनी आम्हाला फोनवरून सांगितलं असतं, आम्ही त्यांची दखल घेऊन लगेच तातडीने कारवाई केली असती. म्हणून याच्याने कसं आहे, मतदारांवर प्रभाव पडू शकतो, म्हणून आम्ही या पॉईंटने आम्ही येत नव्हतो. नाही साहेब, मतदारावर प्रश्न नाही, राजकीय पक्ष त्यांचं पाहतील, परंतु ज्या ठिकाणी विकास होत नसेल, नागरिकांच्या अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचं काम प्रशासनाचं आहेच. आचारसंहितेचा संबंध येत नाही. जोपर्यंत उमेदवार फॉर्म भरत नाही तोपर्यंत आचारसंहिता सुरू होत नाही. आचारसंहिता लागू झालेली 7 ऑक्टोबर. नाही सर, पण विकास कामांसाठी कुठे? जर नागरिकांच्या काही समस्या असतील, विकास कामं सुरू आहेत आणि मी सगळ्यांची दखल घेतो. साहेब, जर ठेकेदार लोक कामं चांगलं करत नसतील, नागरिकांच्या तक्रारी असतील, तर आपण त्या ठिकाणी जायला नको का? नक्कीच ठेकेदारांनी ज्या तक्रारी, कोणाच्या तक्रारी असेल तर आम्ही नक्कीच दखल घेत असतो. मी सकाळी 10 वाजता या शहरामध्ये आलो आहे. मला काही प्रभाव टाकायचा असेल आणि ह्या माकडांना बोलवायचं असेल, ही माकडं आहे माझ्या दृष्टीने. माझा शब्द तुम्ही पॉईंट ऑफ करून घ्या आणि या उभ्या भारतामध्ये लोकांना कळू द्या की या माकडांच्या लायक्या काय आहेत. त्या प्रभावासाठी काय लायक नाही म्हणतोय तो अधिकारी. शरद सोनवणे जनतेचा फुटपाथवरचा माणूस, मी कार्यकर्ता समजतो, सेवक समजतो शिवभूमीला. मला ही लोक उंची देणार काय? मी 10 वाजता येतो, रोज सकाळी 10 वाजता घरी जातो, रोज पायपेट करतो. इथे आल्यानंतर मी ज्युनियर असलेल्या इंजिनियरला तक्रार केलेली आहे, माझ्या मनाची नाही. हे काम एका बाजूला चाललं, मी लक्षसुद्धा दिलेलं नाही. मी माझं लोकांना भेटायचं काम चालू आहे. पण ज्यावेळेला ही सगळी दुकानदार म्हटले, साहेब हे तुम्हाला पटते का? आम्ही यांना अनेक वेळा तक्रार केली की आमची दिवाळी होऊ द्या, आम्ही लाखो रुपयाचा माल भरला आहे दुकानामध्ये आणि आमची भाऊबीज संपली, आमचे माल संपले. बघा कपड्याला समोरचं काय म्हणतोय, लोक काय म्हणतायत. 2 तारखेनंतर 3 तारखेचं तुमचं कोणतंही काम झालं तर आम्हाला त्या विकास कामाच्या वरती भूमिका नाही. चांगलं वाईट हा चौकशीचा भाग आहे.
आणि हे म्हणतात की आचारसंहितेमध्ये आमदार साहेब स्टंट करणार किंवा आमदार साहेबांना या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोण बोलवायचं कारण आहे? तुमच्यावर आरोप आहे भ्रष्टाचाराचे. तुम्हाला बोलून काय माझी काय कॉलर खराब पडायची का? मला तुमची इन्क्वायरी तर मी करतोच, तो सोडत नाही मी भाग. पण तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे, जर मी यांना देशमुखांना फोन केला, माझा मोबाईल तुम्ही चेकआउट करा. फोन कोणाच्या मोबाईल केला त्यांना विचारून घ्या एकदा. मी त्यांच्याशी बोललो आहे, त्यांना सांगितलं आहे, कारण मला माहीत आहे की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या माणसाला बोलवण्यापेक्षा त्याला त्यांचं काम करू द्या. तुम्ही 5 मिनिटात फक्त मला साईडवर भेटूया, मी तुम्हाला सांगतो नक्की काय अडचण आहे ती. ते म्हणतायत त्यांनी यांच्याकडे फोन दिला, देशमुखांनी वारुळ्यांकडे फोन दिला आणि वारुळे काय म्हणतायत की आचारसंहिता चालू आहे, आम्हाला तिकडे येता येणार नाही, आय एम सॉरी म्हणून ह्या बहादर माणसाने, ह्या लायकीच्या माणसाने माझा फोन कट केला. ही पद्धत आहे लोकशाहीची. लोकशाही त्यांना सांगतो आम्ही कशी जनतेची. ही जनता संयम बाळगते म्हणजे काय? तुम्ही जनतेला मूर्ख समजता, वेटीत जाता. आमदारांना तुम्ही जर प्रत्युत्तर करू शकता तर तुम्ही जनतेशी कसे वागत असाल? हा मुजोरपणा तुमच्याकडे आला कुठून? बरं, ही शिवभूमी आहे. अन्याय सहन करता करता या शिवभूमीने स्वराज्य उभं केलेलं आहे. निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आज तुमच्या माध्यमातून, यांना कुठेही जाऊ द्या, पण यांच्या ह्या काळा कर्तृत्वाचा असलेल्या भूमिकेची असलेली ही त्याची जी आजपर्यंतची जी वागण्याची पद्धत आहे. अहो, एखाद्या माणसाला जर तुम्ही विचारलं ना तर शिकलेल्या की हा पाईप आणि ह्या पाईपमध्ये काय फरक आहे, तो सांगेल साहेब हा निकृष्ट पद्धतीचा पाईप, आधी हे जाम झालेलं आहे आधीचं. हे माहिती असताना सुद्धा यांनी कशा पद्धतीची कामं काढली. बरं, कामं काढली तर काढली, तुम्हाला 5 दिवस संसदेचं करतात की नाही? आणि म्हणून या बाबतीमध्ये त्यांना माझ्यावर काय आलेखेशन करायचं हा त्यांचा वैयक्तिक भाग तो मी पाहून घेईल. पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये यांची लायकी नाही आहे की आमदारांना या भूमिकेमध्ये ज्या वेळेला उत्तर करणं. मी तुम्हाला सार्वजनिक त्यांना 2 दिवसापूर्वी मी एक महिलेच्या हातामध्ये घरामध्ये जवळ 2 दिवस झालं पाणी साचून त्यांनी पाहिलं. त्या महिलेचं मी दर्शन घ्यायला गेलो. मला म्हटले साहेब ही अवस्था करून ठेवली तुमच्या अधिकाऱ्यांनी, इथल्या नगरसेवकांनी. मी यांना तातडीने फोन केले. हे त्यावेळेस मला म्हटलं आम्ही इलेक्शन ड्युटीवर आहे. अरे म्हटलं साईड तर बघायला याल का? आमदार साहेब, विकासाची कामं या ठिकाणी होत असताना आचारसंहिता हा निवडणुकीचा भाग आहे. जर नागरिकांचे काही प्रॉब्लेम असतील, नागरिकांचे जर कामं नीट होत नसतील तर हे अधिकारी अशा पद्धतीने उत्तरं का देतात? काय सांगतात? त्यांना काय वाटलं की हा आमदार सुद्धा जनतेसारखाच उत्तर ऐकून घेऊन निघून जाईल. अरे, आचारसंहितेचा तुमच्या दैनंदिन कामाचा काय संबंध आहे? आणि म्हणून त्यांच्या असलेल्या भूमिकेला मी निश्चितपणे, त्यांना ते आले नाही तर मला जावं लागलं ऑफिसमध्ये, त्यांना घेऊन यावं लागलं. ते माझ्यावर इथं चालत आलेले आहे आणि त्यांना माझ्यावर काय ब्लेम करायचं आहे? माझी जनता तमामीत आहे. त्यांना उद्याच्या ते जसे वागतील तसं उत्तर मी त्यांना माझ्या जनतेतून देईल. इथून खाली पडल्या त्या महिलांना आधार म्हणून मी काम करायचं नाही. सर्वसामान्य जनतेची मी आज धरायची नाही. मी काय फक्त खुर्ची उघडायला तर आलोय का? कुणासाठी मी आहे आमदार? या शहरामध्ये गेले 5 वर्ष मी कधी लक्ष घातलं नाही. ही परिस्थिती नाही. दादागिरी आणि दहशत तुम्हाला वाटत असेल तर वाणी साहेब, ही मीडिया आपल्याला जेव्हा हळद कुंकू उतरवून. साहेब, आमचं म्हणणं असं आहे, जनतेच्या कामासाठी तुम्ही निश्चितपणे लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. परंतु हा विषय जनतेने सुटला नसता का? त्यांचं म्हणणं असं आहे की मला आमदार साहेबांनी मारहाण केली आहे. त्यांच्या म्हणण्याला काय दुजोर आहे तुमच्याकडं? साहेब, आमचा हा आरोप नाही, त्यांचा आपल्यावर आरोप होतोय. वस्तुस्थिती काय आहे? चोरांच्या आरोपांना माझ्या फार काही किंमत नाही. चोर आणि भ्रष्टाचार माणसाला या लोकशाहीमध्ये थारा नाही. आणि मला असं कळतं ज्या वेळेला ही सोय वेळ येईल तर म्हणतात ना की बातों के बुध लातों से नाही मानते. त्यामुळे मला त्यांना त्या पद्धतीचा निर्णय सुद्धा जनतेतून घ्यावा लागेल. अशा पद्धतीची कुठली घटना घडलेली नाही आणि तमाम जनता शरद सोनवणेला ओळखते, सगळ्यांना माहीत आहे. अधिकाऱ्यांनी अधिकाराच्या लायकीने राहावं. त्यांनी चुकू नये माझ्या जनतेला गृहीत करून वाईट वागणूक देऊ नये. हे काय त्यांचा घर इथं असतं या 2 अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या बायकाबरोबर इथं राहत असत्या. ही परिस्थिती करून ठेवली असते का त्यांनी? काय परिस्थिती? मीडियाला मला विचारायचं आहे, ही परिस्थिती नेमका विषय काय होतं? नेमकं काय आहे? हे जे काम खोदलेलं आहे, या खोदलेल्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी ही जी आता दिवाळीमध्ये खोदूनची वाट लावलेली आहे आणि विशेष म्हणजे महिला पडलेल्या आहेत, त्याची जबाबदारी कोणाची? त्यांना मी सांगितले काम प्रशासनाचे. मग प्रशासनाच्या जबाबदार माणसाने आमदार ज्यावेळेला बोलवतो आणि तर निकृष्ट आहे, चुकीचं काम आहे, तो भाग आहे. पण त्यांनी बोलवून सुद्धा तो म्हणतो की मला आचारसंहिता मी येऊ शकत नाही. कोणाची आचारसंहिता? आचारसंहिता तुम्ही रुटीन मधल्या कामाला तुमचा जर समजा त्या ठिकाणी देखभाल आहे, तुमचं त्या ठिकाणी व्हिजिट आहे, सुपरवायझिंग आहे, तुमचा सुपरवायझर अधिकारी सुद्धा आम्हाला आचारसंहिता शिकवतो, आमच्या जनतेला मूर्ख बनवतो. कदापि ही गोष्ट सहन केली जाणार नाही. आणि ही दहशत नाही आहे, ही जागृती आहे.
कुणाला काय म्हणायचं ते म्हणायचं आहे, पण माझ्या दृष्टीने जागृती आहे. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधुमी असताना नगरपालिकेची जी विकासाची कामं चालू आहेत या कामावर नागरिक अतिशय नाराज आहे. आमदार शरद सोनवणे यांनीही यामध्ये लक्ष घातलं आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वास्तविक केवळ आचारसंहिता आहे असं म्हणून सांगून लोकांना वेठीस धरणं योग्य नाही. मात्र निवडणुकीच्या पूर्वतोंडावर झालेल्या प्रकारामुळे त्याला वेगळं वळण लागतं की काय अशी शंका निर्माण होते. तक्रार इथं बसवायचे पर्यंत आणि त्याच्यानंतर तक्रार घ्या. मी इथं आमदार आहे. ते थांबवून सांगितलं होतं तिथे ते कुठे गेले मला माहिती नाही. ते तिथे तुमच्याशी आता बोलले. गेले नाही ते बसून गेले तिथे. तुमच्याच गाडीवर गेले, गोपाळांच्या गाडीवर गेले. गोपाळच्या गाडी बोलले ना, तुम्ही त्याच्याशी बोलले ना. आता ते फक्त म्हटलं की मला तक्रार द्यायची ते गाडी तक्रार द्यायला तक्रार जरूर द्या. त्याच्या तक्रारीला अडवून काय बोले, पण अधिकाऱ्याने जर कुठल्या दुसऱ्या अधिकाऱ्याचा फेवर केला ना, ही जनता आहे. जनता इथं आहे. कायदा सुव्यवस्था मला शिकवायची, कोणी अक्कल शिकवायची गरज नाही. त्यांना थांबायला सांगितलं होतं ते बसवायला स्वतः सांगा, गेले. थांबवायला सांगा आणि मग तक्रार द्या. नाही त्यांना तक्रार द्यायची, आपण जाऊ ना सगळे पोलीस स्टेशनला. आमच्या समोर घडलंय. मी गाडीत उतरले ते गाडीवर निघून गेले. त्यांनी त्यांना काही मारहाण केलेली नाही, काही नाही. आमदार आहेत ते जनतेचे, ते इथं ही परिस्थिती पाहिल्यानंतर थांबलेत. ते उद्या काही खोटी कंप्लेंट देतील, त्यांच्या आधारावर कोणत्या गोष्टी कारवाई होता कामा नाही. तिकडे नको. दुकानात बसून याला लय घाई आहे, तक्रार द्यायची. माझी जनता तक्रार द्यायची. जाधवांच्या गाडीवर गेले मॅडम. मला जायचंय म्हटलं इथनं. जाधवांच्या गाडीवर गेले. बाकीची गर्दी कमी करा. बाकीची गर्दी कमी करा. बाकीच्या बाजूला चला बाकी चला चला सगळं बाकी चला. आमदार साहेबांकडे मात्र आता जागेवर बोला, प्रत्येक नागरिकाशी तुम्हाला आवाज उठवायचा संबंध. दादा या जनतेला वेठी जायचं काम केलंय. नाही नाही, बरोबर आहे. खोट्या तक्रार देतो. आपण ते हे करू शकतो. इमानदार आमदारांचा सामना करतो. तुम्ही लक्षात ठेवा सगळेजण. नाही नाही, पण आपण त्यांचं काय वर्क करू शकतो दादा. इमानदार आमदाराचा सामना करणं अवघड आहे घोडके साहेब. मी वारंवार सांगेन. माझं ऐका दादा, पण रस्त्यावर नको गर्दी. लोकांचं सण सुन आहे. कदम साहेब जरा ऐका हो जरा. मला मी एक सांगतो, त्याची तक्रार, जनतेची तक्रार तातडीने मला सांगा काय करणार ते. आपण बसू ना, चर्चा करू ना 2 मिनिटं. या बाकीचे थांबा दादा चला आणि 2 मिनिट. बाकीचे म्हणजे हे घ्या रे, गाडी घ्या. चर्चेला आपण तुम्ही लोकांना चर्चा करू ना आपण. काय आहे बा? सांगेल काय काय करायचं. आपल्याला कसं आहे, मला काय फक्त काय विचारायचं असेल आपण बसूया. काय विचारायचं समोर विचारा. नाही सर 2 मिनिटं फक्त तुमच्या समोरच विचारतो मी. विचारून परत माझं विचारू. काय म्हणणं आहे, मला सरळ आणि सबळ वागायला चालायलाच मुळात आवडतं. ठीक आहे बोलवा तिकडे. बरं बोला विचारा. दिवाळीचे याच्यावर ही जी गटारांची काम आहे, लोकांचे धंदे, हे सर्व तिथं महिला वगैरे पडतात नाही का. आणि नगरपालिकेचा जो कारभार आहे एकदम निष्क्रिय पद्धतीने चालू आहे, बोगस आहे. लोकांना इथं त्रास, जुन्नरच्या नागरिकांना त्रास होतोय, एवढंच मी सांगू शकतो. आजच्या प्रकाराबद्दल काय सांगाल? साहेब, आजचा प्रकार असा आहे, दादांबरोबर फिरत असताना दादा लोकांची भेट घेत आहेत, जनतेची समस्या ऐकून घेत आहेत. दादांसमोर तिकडे त्या गटारात गाडी जात असताना त्या 2 महिला तिकडे पडल्या. आणि लोकांची अशी कंप्लेंट आहे, ऐन दिवाळीत आमचे धंदे आहेत, आम्ही लाखोंचा माल भरला आहे इकडे आणि हे गटर खोदून ठेवलं आहे. गिरायक आमच्या दुकानात कसं येणार, घरी येणारे पाहुणे आमच्या गटर आमचं स्वागत करणार, मग आमच्या घरी ते येणार. दादांनी यांना फोन केला, अगोदर देशमुख साहेबांना फोन केला, तुम्ही या इकडे, तुम्ही सुपरविजन करायला या. त्यांनी 2 वेळा बोलले हो येतो. नंतर त्यांनी फोन वारुळे साहेबांना दिला. वारुळे साहेब म्हणाले आचारसंहिता असल्यामुळे मी येऊ शकत नाही. शेवटी दादांना तिकडे जाऊन त्यांना इकडे घेऊन यावं लागलं. आणि घेऊन आल्यावर तरी ते यायला तयार नव्हते. आता खोटं नाट्य ते नाट्य करतायत की मला मारलं वगैरे. जनतेच्या समस्येसाठी जर हे रस्त्यावर येऊ शकत नाही, अधिकारी जनतेसाठी आहेत की जनता अधिकारीसाठी, हे वेटीच धरतात लोकांना. आमदार असाच हवा. आमदार म्हणजे आम जनतेतनं झालेला माणूस, आपला माणूस, खरं म्हणतात ना हाच आपला माणूस, जो रस्त्यावर आज उतरून जनतेची समस्या ऐकून घेतो. लगी हुई है और ये जो प्रकार अभी जो हुआ है असं ऐकण्यात आलेलं आहे की भाई सीओच्या तोंडात मारलंय म्हणून. तर हे इलेक्शन आता आलं, हे प्रकार सुरुवातीलाच घडायला पाहिजे होता. तर हे अशी दुर्दशा जुन्नर शहराची झाली नसती. तर हे जे काय झालं आहे आणि हे नगरपालिकेचा एकदम फालतू कारोबार आहे, एकदम थर्ड क्लास कारोबार आहे यांचा. आणि पैसे खायचे धंदे आहे, सर्वांमध्ये त्यांचे कमिशन आहे, हे ते आहे. सर्व पब्लिकांना माहीत आहे की ते कसं काय कारभार करतात ते.
आणि हे जे घडलंय ते अगोदरच घडायला पाहिजे. त्या गटारातले ते मोठे आहेत, त्यांचा सर्कम्फरन्स मोठा आहे आणि आत्ताचे बघाल तर ते छोटे आहेत, बारीक पाईप आहेत. आणि एक नवीन पाईप नगरपालिका जे पाईप बसवतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला म्हणायचं? झालाय, भ्रष्टाचार झाला, 100% झाला असणार. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय एवढ्या निकृष्ट दर्जाचा पाईप येऊ शकत नाही. नवीन पाईप सर आमच्या समोर तुटलाय, त्यात रॉड नाही. आणि जुने पाईप जसे काढलेत अख्खाचा अख्खा तुकडा तसाच आहे, त्याला किंचितभर असा तुकडा पण त्याचा पडलेला नाहीये. याचा अर्थ काय समजून घ्यायचा सांगा मला. पाईप जर अगोदर, आता लोकसंख्या वाढली आहे, लोकसंख्येच्या हिशोबाने नियोजन झालं पाहिजे ना. एका साईडला RCC गटर आहे आणि दुसऱ्या साईडला पाईप टाकून जर गटर करतात, हे कुठल्या प्रकारचं काम आहे? उद्या पाणी इथे येणार आहे, ते साचणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे किती पेशंट आहेत, सगळे पेशंट डेंग्यूचे हॉस्पिटलने भरलेत, सगळे हॉस्पिटल. पुढे पण त्रास होणार की नाही याचं सांगा मला. आणि याच्यासाठी जर हे अधिकारी रस्त्यावर येऊ शकत नाही आमदारांच्या म्हणण्यावरनं, मग हे जनतेची काय, जनतेनं तर हे वाशी उडवत असतील, जनतेला हे काय तुच्छच मानत असतील, हे जनावरच मानत असतील साहेब. बरं त्या समोरच्या बाजूला सेंटरिंगची गटर आहे, या बाजूला मी म्हणलो होतो सेंटरिंगची गटर घेऊ नका. गोष्टी आहे. हां पहिले आमच्या हातात टाकून सतत धंदा करायला पैसे गुंतून पाठवून लागले, यांचा धंदा कसा होणार? माझा मुद्दा आहे पाहिजे. बरोबर आणि भ्रष्टाचार हा वेगळा मुद्दा आहे. मुद्दा आहे, तो वेगळा मुद्दा आहे. बरोबर. बहुत सालों से बोल रहे गटर बनाने के लिए, तो गटर होना भी जरूरी है ना जल्दी. नहीं दिवाली के टाइम पे नहीं, ये तो बहुत पहले सैंक्शन हुआ था, वो टाइम पे अभी करे ना. तेव्हा तुम्हीच विचार करायला पाहिजे होतं ना की लवकर काम करा गटारीचं. पाईप कमी दर्जाचे आहे साहेब, स्टील नाही त्याच्यात. ते कमी दराचे असं त्यावर लेवल बॉटल नाही, ते स्टील नाही, ते बघा अजूनही पाईप नाही. बरं याच्यावर आम्ही नागरिकांनी स्टीलच नाही त्याच्यात. मी स्वतः 20 वर्ष नगरसेवक होतो, 2 वर्ष नगराध्यक्ष होतो. मी स्वतः तक्रारी केल्या, कुणीच दखल घेत नाही. ही कामाची पद्धत नाही, हा सरळ भ्रष्टाचार आहे. व्हिडिओ क्लिप मी दाखवतो. हा पाईप माझ्यासमोर टाकलेला होता आणि त्याला लावून ठेवला होता. मी जेव्हा त्याला काय पाईप काढा त्याला कळलं की आपल्याला हे काय साहेब, हे एवढे दुकानं आहे, लोक आहे, हा काय प्रकार आहे? तो विषय वेगळाच आहे, तो विषय वेगळा आहे. काम चालू आहे तिथली परिस्थिती, ते मुद्दे इतर काय तुमचे जे मुद्दे असतील ते मला ऑफिसला द्या. साहेब तहसील आमच्या ऑफिसला. कुंभारवाडीमध्ये घरामध्ये पाणी येते. सीओ साहेब काय म्हणले होते, तुमच्या गल्लीचं स्वतः ते येऊन म्हणले की तुमच्या गल्लीतलं आम्ही रोडचं काम परत करणार आहे, रिपीटमध्ये करणार आहे. त्यांनी दिवाळी झाली, श्रावण झाला, दिवाळी झाली, त्यांनी परत चक्कर मारलेलं नाही. आत्ता आमच्या घरांमध्ये पाणी जाते साहेब, आणि त्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे आमच्या कुंभारवाडीमध्ये की तुमच्या नळाची पाईपलाईन सुद्धा उकडून खाली घेणार आहे. ते स्वतः परत फिरकायला सुद्धा नाही. कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी आमच्या समोर म्हणले याचे पैसे कापून घ्या, आणि त्याचे बिल त्यांनीच मंजूर केलेले. मी इथे राऊंड मारत असताना माझं फक्त एकच म्हणणं आहे शासनाला, भर ऐन दिवाळीमध्ये वर्षाचा एकच सण असतो की माणसं खरेदी करायला येतात. हे सगळे दुकानदारची जुन्नरची मोठी बाजारपेठ कोणती तर ही, ह्या बाजारपेठेला काम झालं नाही. नाही, एक मिनिट, ह्या बाजारपेठेला हे उघडून ठेवायचं काय कारण आहे आता? आपला अधिकार नाही. एक मिनिट. आणि असं आहे की आता उघडून ठेवून याची जबाबदारी आचारसंहितामध्ये येते, मग काय खोदून ठेवलं? दुसरी गोष्ट, कमीत कमी 7-8 व्हिडिओ क्लिप त्यांच्या आधी अशा आहे का जनता काय अधिकारी कामाला आहे? आररावेची भाषा करतायत आणि आररावेच्या भाषेमध्ये जनतेला जर ते त्या ठिकाणी जर समजा धारेवर धरतायत, या अधिकाऱ्यांचे हा जो मुजरपणा आहे हा कशासाठी आहे? ठीक आहे सर, ह्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे. आता ह्या तक्रारीच्या अनुषंगाने मी समक्ष पाहणी करायला आलेलो आहे. या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही नगरपालिकेच्या कामाच्याबद्दल काही तक्रारी असतील तर मी तहसील कार्यालयात उपलब्ध आहे, तिथं लेखी आणि हे पुरावे तुम्ही दाखल करू शकता. तिथं मी तिथं ऐकून घेतो ते. साहेब पहिला दिवस दुसरा दिवस आहे, कधी होणार हो दिवाळी? साहेब इथल्या नागरिकांची लागली फार गाड्या पार्किंग साहेब इथल्या नागरिकांची मागणी पण नव्हती बरं का, ठीक आहे. का आम्हाला ही पाईपलाईन गटर पाहिजे म्हणून. ठीक आहे, दोन भाग आहेत. एक पहिला मुद्दा नगरपालिकेच्या कामाच्या संदर्भातल्या तक्रारी, तर काम तातडीनं पूर्ण करणे, आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या जुन्नर नगरपालिकेची निवडणूक अधिसूचना जारी झालेली आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पण आहे. CO हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि CO आहेत, आणि या अनुषंगानं
जे नियम आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाचे निकष आहेत आणि नगरपालिका अधिनियमातल्या तरतुदी आहेत, या दोन्ही प्रमाणे आम्ही कारवाई करतो. या लोकांचं जे नुकसान भरपाई आता जी झाली, आता त्याच्या बाबतीमध्ये आपण एक माणूस म्हणून दर्जेदार पद्धतीचा काय विचार करणार आहात? नाही सर, ह्याच्यामध्ये मी आता इमिजिएटली ते नगरपालिकेचे लोक बोलवून त्याच्यामध्ये त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल मला, आणि त्यामध्ये काय उपाययोजना करायच्या त्वरित. दिवाळीचं खोदलं काय यांनी लोकांची तक्रार असतं नाही सर, करतो मी. आम्ही लगेच त्याच्यामध्ये आता काय खोदलं का वगैरे ह्याची सुद्धा चौकशी करतो आणि ते तातडीनं पूर्ण करायच्या सूचना मी देतो. साहेब, हे फक्त पाईप मोठे पाहिजे आता. हो, ठीक आहे. हे पाईप बदलायचे हे, आणि पाईप अशा नको. पाईप बघा ना, स्टील आहे का? तुम्ही ना गांभीर्याने काय घेतलं पाहिजे. आता जे आतमध्ये कोण कोण कसं वागतं हा नंतरचा मुद्दा आहे. माझ्याकडं सीओच्या विरोधात आत्ता सुद्धा 8 प्रकरणं आहेत, ज्याच्यामध्ये 40-50 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आपण गेलो होतो ना मला हायकोर्टामध्ये आता त्यांच्या माझ्याकडे मटेरियल तयार आहे. तुम्ही मला माझ्याबरोबर चला आणि मला इमिजिएट सेम कडनं इन्क्वायरीचे आदेश आम्ही घेऊन ना द्या. भाऊ आणि आम्ही स्वतः गेलेलो आहे, हायकोर्टामध्ये गेलेलो आहे मला त्यांच्या विरोधात. प्रक्रिया यावं लागेल. आता हां मी जो मुद्दा उपस्थित केला हरकतीचा, हां. त्यानंतर हे वातावरण शहराच्या समोर उभं राहिलंय. माझं म्हणणं आहे का तुमच्याकडे जेवढ्या तक्रारी आहेत, तुम्ही आता जे प्रांत बसते त्याच्यासमोर आता साहेबांकडे घेऊन ये त्यांना म्हणा. प्रांताकडे तक्रारी मी नाही देऊ शकत. फायदा नाही त्याचा. मी सांगतो, माझा ऐका तुम्ही. मी त्या तक्रारी मेहनत घेऊन महिना रात्र बसून लिहिलेल्या आहेत पुराव्यासहित. मी दादांकडे देतो, दादा सेमकडे घेऊन जातो. लक्षात घेतलं. आता प्रांताकडे तक्रारी देऊन एक फायदा. मिनिट आहे का, आता फाईट काय चालू आहे की आमचा अधिकारी याला ते अधिकार म्हणून डिफेन्स का करणार. तर बाबा अधिकारातल्या प्रांतांना या ठिकाणी आम्हाला ते आचारसंहिता असल्यामुळे येता येत नाही. आमचं असं म्हणणं आहे की आचारसंहितेचा आणि ह्या कामाचा काय संबंध आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या बाबतीतला लेखाजोखा जो आहे हा निवडणूक अधिकारी आहे. प्रांत हा विभागीय आयुक्त हा नंतरचा पार्टी, आता सगळ्या प्रांत निवडणूक अधिकारी आहे. जर या प्रक्रियेमध्ये जर समजा सीओ दोषी आहेत तर त्याची लेवलची जी आहे त्याची ज्या सगळ्या तुम्हाला ऑल रेकॉर्ड कागदावर या प्रांत अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगावर सुद्धा द्यावे लागतील आणि म्हणावं लागेल त्यांना की साहेब हा ह्या पद्धतीचा या लायकीचा अधिकारी आहे. शेवटी हा अधिकारी म्हणून काम करत असताना यांनी सर्वांना भेटी धरले. काय अधिकारी जनतेची बोलण्याची हिंमत ठेवतो का चुकीचा वागतो. तुम्हाला एक अर्ज दिलं तर त्याची त्यांनी त्या ठिकाणी लगेच चौकशी नको करायला, तुम्हाला उत्तर नको करायला. कशाला सीएमची गरज आहे. जर गल्लीपर्यंत सीएम लागत असेल तर मग ह्या सर्व व्यवस्थेची काय गरज आहे लोकशाहीला. माझं म्हणणं आपल्याला डिफेन्सचं असं आहे की तुम्ही ग्राउंड लेवलला तर लढलंच पाहिजे आणि या सगळ्यांचा जो कच्चा चिट्टा आहे तो सगळ्या नगरपालिकेचा एक दिवस सीएम समोर बसलं पाहिजे, नंतरचा पाहिजे. पण आधी तुम्ही तुमची जिथं भूमिका आहे ती भूमिका मांडली पण पाहिजे. जसं आज समजा तुम्ही हे प्रांत निवडणूक अधिकारी त्याच्यावरती आहेत, साहेब हे एवढं प्रकरण त्याचे आहेत, हे कुणाला विचारून त्यांनी खोदलं आता दिवाळीमध्ये तुम्ही खोदताय. लोकांचा किती रुपयाचा माल आहे. सीओ म्हणजे तो असा आहे की त्याच्या विरोधात मध्ये मी आता अर्ज पण दिलेले आहेत की त्या ज्या मिटिंगा लावतात, हे ज्या टिपण्या येतात सीओच्या त्या मिटिंगा त्या तुम्ही टेबलवर देताय, त्याचा अभ्यास करायला त्यांना वेळ नाही देत नगरसेवकांना. असे तर हे सीओ. यावेळी आपल्याविषयी बोलताना संतोष वारोळे यांनी आमदार शरद सोनवणे यांनी मला मारहाण केल्याचा आरोप केला असला तरी यावरती आमदार शरददादा सोनवणे यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आहे आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. निवडणुकीचा बिगुलबाज ही गोष्ट खरी आहे. गेले 4 दिवस झाले मी शहरामध्ये फिरतोय, लोकांच्या गाठीभेटी घेतोय, परंतु आज मात्र अशा पद्धतीची घटना मी माझ्या डोळ्यास माझ्या दृष्टीस मला पाहायला मिळाली की पंसुबा पेठ म्हणजे जुना एसटी स्टँडपासून मी लोकांच्या गाठी भेट घेत दर्शन घेत पुढे चाललो होतो. दुपारी 3 वाजता 2:30-3च्या दरम्यान मी ज्या पंसुबा पेठच्या एका कपड्याच्या दुकानामध्ये ठाकूर ड्रेस म्हणून त्या ठिकाणचं एक दुकान आहे, तिथे मी उभा राहून त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांची भूमिका समजून घेत असताना एक पिकअप गाडी ज्या रस्त्याने आली त्या पंसुबा पेठने, ती आल्यामुळं तिथल्या महिला ज्या होत्या चालणाऱ्या ज्या पातमार्गावरच्या होत्या रस्त्यावरच्या होत्या त्या घाबरून त्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्या आणि त्या चढल्यानंतर त्या कोसळल्या पडल्या. त्यांच्या आवाजाने सगळी लोक तिथे धावत गेली, त्यांना सहकार्य केलं. त्या मुस्लिम समाजाच्या महिला होत्या, त्यांच्या तोंडावर बुरखा होता आणि त्यांना उचललं गेलं. त्यांना त्या तिथं 2 मिनटं जशा उठल्या तशा त्या चालत्या झाल्या, निघून गेल्या, थांबल्या पण नाही. आणि आम्ही तो सगळा प्रकार पाहिल्यानंतर सगळे दुकानदार एकत्र जमा झाली, माणसं जमा झाली. पिकअपवाला सुद्धा तिथून निघून गेला जो ट्रॅफिकमध्ये अडकला थांबला होता. मी पाहतोय की त्या पंचसभेच्या उजव्या बाजूला फार मोठ्या पद्धतीचं वेशीपासून तर त्या दिल्ली पेठपर्यंत मोठ्या पद्धतीचं तिचं आज खोदकाम करून
ते खोदकाम सगळं रस्ते आणून तिथे पाईप टाकायचं काम चालू आहे. त्यावेळेला मी हा विचार केला की कशासाठी एवढं मोठं खोदकाम आता दिवाळीच्या वेळ केलेलं आहे. बरं, दुकानामध्ये जायला सुद्धा लोकांना शक्य नाही आहे, ना ग्राहकांना ना स्वतः मालकाला ना दुकान उघडायला. लाखो रुपयाचा माल दिवाळीच्या दरम्यान कपड्याची म्हणा किंवा धान्याची म्हणा किंवा किराणा माल त्या दुकानदारांनी आणून भरला आहे की बाबा माझा दिवाळीमध्ये व्यवसाय व्हावा. अशा परिस्थितीमध्ये शासनाने प्रशासनाने खोदलंच कसं काय? आणि म्हणून मी जनता ज्यावेळेला तर सगळ्या गोष्टीचा माझ्यासमोर पाडा वाचायला लागले तक्रारीचा. मला म्हटले साहेब, आम्ही इथल्या सिओनला वारुळे साहेबांना, त्यानंतर त्याच्या खालची जी पोस्ट आहे देशमुख, त्यांना वारंवार भेटून लेखी तक्रार दिली की तुम्ही दिवाळी झाल्यानंतर हे काम करायला सांगा, आता काय हे खोदू नका, हे काम पूर्ण होणार नाही आणि आमचं नुकसान प्रचंड होईल. मुजोर पद्धतीने कुठलेही विचार न करता ह्या लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून ते काम ओपन केलं. अतिशय वाईट परिस्थिती, 2 महिला माझ्यासमोर पडल्या. दुकानाचा ह्या लोकांचं जे स्वप्न होतं ते भंगलं गेलं. आज दिवाळी चालू आहे, आपण पाहतोय. हाताच बसलेली जनता मी पाहिली आणि म्हणून मी तिथून त्याच ठिकाणावरून मी तिथे जे देशमुख आहे सुपरवायझर, एक्झिक्युटिव्ह जे आपण जे म्हणू त्यांना, ज्युनियर इंजिनियर, त्यांना मी फोन केला आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही कुठे आता? ते म्हटले मी नगर परिषदमध्ये आहे. म्हटलं ठीक आहे, मी ह्या रस्त्याने वाटचाल करत असताना इथं अशाची प्रकार घडला, अशाची घटना घडली, तुम्ही 2 मिनटासाठी फक्त या ठिकाणी येऊन जा, मला काही सूचना तुम्हाला ह्या दरम्यान करायच्यात. तर ते म्हटले मला आवाज येत नाही, म्हणून त्यांनी माझा फोन कट केला. मला अशी जाणीव झाली का त्यांना हे ऐकून माझं घ्यायचं नाही की काय, आणि तो तसा फोन कट झाला त्यांच्याकडून. मी पाहिली त्यांची फोनची वाट पाहत होतो, पण त्यांचा मला काही फोन नाही आला. मी पुन्हा 2-3 मिनिटांनंतर पुन्हा त्यांच्या मोबाईलवर डायल केला आणि मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला अतिशय संवेदनशील विषयाच्या बाबतीमध्ये आमदार म्हणून तुम्हाला बोलवतोय, तुम्ही फक्त 2 मिनटं वेळ काढून या, माझी विनंती तुम्हाला राहील. तर त्यांनी म्हटले की ठीक आहे, मी वारुळे साहेबांना विचारतो आणि येतो, म्हणून त्यांनी पुन्हा फोन कट केला. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, अर्धा तास झाला तरी त्यांचा मला काही रिप्लाय आला नाही. आणि म्हणून मी पुन्हा फोन केला. फोन केल्यानंतर तो फोन त्यांनी उचलून संतोष वारुळे यांच्याकडे दिला, सीओकडे. सीओने माझं काय म्हणणं ऐकायच्या आधीच सांगितलं की आम्ही आत्ताच प्राणसाहेबांशी फोनवर बोललो आणि आम्हाला गाईडलाईन आहे की आचारसंहिता आहे, अजिबात बिलकुल सुद्धा कोणी बोलवलं तरी जायचं नाही. मी त्यांना म्हटलं आचारसंहितेमध्ये तुम्ही गटर खोलले, आचारसंहितेमध्ये तुम्ही रोडवर सगळी माती उभी केली आहे, ढिगारा उभा केला आहे, लोकांचं अडचण झाली, लोक पडतायत, आणि तुम्हाला ती सूचना समजून घ्यायला तुम्हाला आचारसंहिता आहे. म्हटलं तुम्ही कुणाशी बोलते, तुम्हाला त्याचा भान आहे का? म्हटलं तुम्ही 2 मिनटं येऊन जा. तेवढे नाही, सॉरी साहेब, तुम्ही आता काही जरी म्हटलं तर आम्ही येऊ शकत नाही, आम्ही येणार नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही येणार नाही तर मग मी तुमच्याकडे येतो. असं म्हणून मी फोन कट झाला आमचा. आणि मी चालत तिथल्या स्थानिक लोकांना घेऊन नगर परिषदेमध्ये गेलो. तिथे गेल्या मी त्यांना म्हटलं की तुम्हाला आचारसंहितेच्या काय गाईडलाईन आहे मला फक्त सांगा. तर ते म्हटले की नाही साहेब, आम्हाला त्या ठिकाणी गाईडलाईन नाही आहे, परंतु आम्हाला असं वाटलं की ते आता रोजचंच आमचं रुटीनचं काम आहे, आम्ही करू आमच्या पद्धतीने, पण तुम्ही बोलवल्यामुळे आम्हाला नाही येत आला करा की ही आचारसंहिता आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही तिकडे नाही येणं केलं. त्याच्या म्हटलं जनतेच्या हितासाठी खरे चला, तुम्ही आणि आम्ही दोघंही जण या जनतेचे सेवक आहोत. निवडणूक जाऊ द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, पण आता परिस्थिती काय आहे माझ्या जुन्नरच्या जनतेची तेवढं बघायला चला. आणि म्हणून त्यांना घेऊन आलो. ते दोघेही अधिकारी आम्ही चालत पुन्हा तिथं गेलो. तोपर्यंत पोलीस स्टेशन आलं होतं, तोपर्यंत मीडिया आली होती, पत्रकार आले होते, जनता जमली होती. आणि अतिशय वाईट परिस्थिती त्यांनी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी म्हटले की माझी ही दिलगिरी मी व्यक्त करतो की हे दिवाळीच्या आधी खोदायला पाहिजे होतं किंवा दिवाळी झाल्यानंतर खोदायला पाहिजे होतं, ती आमची चूक झालेली आहे. आता हे बोलून झाल्यानंतर पुढे नंतर त्यांनी प्रांत आले, प्रांत तिकडे येतात हे कळल्यानंतर ही सगळी मंडळी तिकडे गेली. मला समजुतीसाठी काय प्रकार झाला म्हणून त्यांनी मला बोलवण्यात आलं. तर तिथं CEO म्हटले की मला मारहाण करण्यात आली आणि मारहाण केल्यामुळे मला आमदारांवर FRI नोंदवायचा आहे. मी म्हटलं तमाम जनता माझ्याबरोबर होती, मी त्याच्या कॉलरला पकडून त्याला खेचत आले पण ठीक आहे, पण मारहाणीचा प्रकार तिथे घडलेला नाही. आणि अशा मुजोर असलेल्या जर लोकांना जर अशा पद्धतीचा जर समजा सवाल जबाब माझ्या जनतेच्या निमित्ताने जर त्यांना नेहमीच जर करायचा असेल
तर अशा अधिकाऱ्यांची मी मुजोरगिरी सहन केली जाणार नाही. आमदार साहेब, नगरपालिकेची निवडणूक 1 महिन्यावर आलेली आहे. नगरपालिकेचं कामकाज चांगलं नाही हे आपल्याला अगोदर माहिती आहे. हा झालेला प्रकार एक स्टंटबाजी आहे. गेले 12 वर्षे जनता जाणते की कुठल्याही प्रसिद्धीची हाव शरद सोडलेली नाही. जुन्नर शहरामध्ये काय परिस्थिती आहे ही जनता माझ्यापेक्षा जास्त जाणते. मी आजपर्यंत या जुन्नर शहरात गेले 4 दिवस पायी फिरतोय आणि घर टू घर फिरतोय, डोअर टू डोअर फिरतोय. मला तरी असं वाटतं की 288 विधानसभेतला कुठलाही आमदार नजर चुकीने सुद्धा एवढं मनावर घेऊन, एवढं भावनिक होऊन, लोकांच्या हालापेष्टा बघून खाली फिरत असेल. स्टंट करायला स्टंटवाली माणसंच राजकारणातली फार वेगळी आहे, ती जनतेने पाहिलेली आहे. पण मी मनापासून बाय हार्ट सहृदयी लोकांच्या सुखदुःखाची पर्वा करणारा माणूस आहे. माझ्याकडे वारंवार तक्रारी आल्या आत्तापर्यंत सीओच्या, परंतु त्या तक्रारी मला बाकीच्या असलेल्या कामांच्या ग्रामीणचा चेहरा पाहता पाहता ही निवडणूक 6 महिन्यावर आली. तर त्या 6 महिन्यामध्ये खरं तर नगरसेवक आणि असलेल्या नगराध्यक्षांची ही प्रथम जबाबदारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची की या सगळ्या गोष्टीला आळा घालणं आणि स्वतःची कमांड किंवा स्वतःचं संरक्षण हे जनतेला देणं. माझा साधा प्रश्न आपल्याला असा आहे, मी का स्टंट करायचा, तर ह्या असलेल्या विद्यमान नगरसेवकांनी असलेल्या नगराध्यक्षांनी यांनी का म्हणून याच्यामध्ये काम चुकारपणा करून एवढी मोठी सवलत या बिंडोग असलेल्या अधिकाऱ्यांना दिली की त्यांची एवढ्या मोठ्या पद्धतीने मुजोरगिरी माजली. मला छोटासा अनुभव आला आज पहिल्यांदा जेव्हा मी शहरामध्ये पाऊल टाकले. मी गेल्या 12 वर्षात कधीच शहराच्या आतमध्ये पाहिलं नाही, डोकवलं नाही. मी म्हटलं आज ना उद्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी शहराला न्याय देतील. पण माझी खात्री झालेली आहे की आता मला या शहरामध्ये बारकावे पाहिल्याशिवाय हे शहर उद्या मला ग्रामीणचा सुंदर चेहरा बनवल्याशिवाय आता माझा काय पर्याय राहिलेला नाही. आणि जर मी आता नाही लक्ष घातलं, जनतेने मला जर आता नाही संधी दिली, तर मला असं वाटतं पुढच्या 50 वर्ष या जुन्नर शहराचं काय होईल मला माहीत नाही. म्हणून मला असं वाटतं की हा स्टंट नाही, ही वास्तविकता आहे. त्या वास्तविकतेच्या अनुषंगाने मी या जनतेला आपल्या माध्यमातून मी विनम्रपणे सांगू इच्छितो की मला या उद्याच्या शहराचं, उद्याचं जागतिकीकरणाच्या असलेल्या निमित्ताने या संपूर्ण शहराचं मला नवी मुंबई शहर करण्याच्या भूमिकेशी मला काम करायचं आहे. याच्यामध्ये मला स्टंट काही वेगळी करायची गरज नाही. खूप शहर चांगलं आहे, खूप आबादी आहे आणि मग जर मी स्टंट करत असेल, मग मी पायी हिंडत असेल, जर लोकांना हात जोडत असेल तर मग मी स्टंट करतोय. पण आज काय परिस्थिती आहे जरा एकदा राऊंड मारून कोणीही पाहावी. मी कशाला, आपण कशाला आपला आवाज या संपूर्ण असलेल्या लोकशाहीतल्या कुठल्याही भागातल्या माणसाने फक्त जुन्नर ऐतिहासिक शहराला भेट द्यावी. काय त्यांच्या मनाला खंत वाटेल, ती फक्त स्टंट आहे का नाही आहे याचा विचाराचं उत्तर त्यांनी फक्त उद्या लोकांसमोर द्यावं, एवढी माझी अपेक्षा आपल्या निमित्त. आमदार साहेब, सरकारी कामात अडथळा आणला, सीओना धक्काबुक्की केली असा आपल्यावर गुन्हा दाखल होतोय. जनतेच्या हितासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला काय, उद्या मला अटक झाली काय, उद्या मला फाशी दिली काय. शेवटी मी जनमानसाचं झालो. मी मातीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मी माणसांना माणूस म्हणून जपणारा कार्यकर्ता आहे. आणि मला जर समजा उद्या लोकहितासाठी माझ्यावर काय आरोप आहे, मी दरोडेखोर आहे, मी गुंडा आहे, मी गँगस्टर आहे, की मी कुठं हप्ता गोळा करतो म्हणून माझ्या विरोधामध्ये आहे, तर मी माझ्या जनतेच्या असलेल्या भावना ज्या माझ्या राजाने इथून जन्म घेऊन मला शिकवल्यात, स्वराज्याचं सुराज्य ज्यांनी करण्याचे स्वप्न पाहिलं, त्या भूमीमध्ये मी या असलेल्या लोकांच्या हितासाठी मला उद्या लोकशाहीमध्ये कोणतीही जरी या विरोधामध्ये त्या लोकांनी स्टंट करून अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन किंवा त्यांच्या असलेल्या म्हणतात ना की त्यांची युनिटी आहे, माझी या आपल्या माध्यमातून त्यांना युनिटी करणाऱ्या लोकांना एक विनंती आहे शासकीय अधिकाऱ्यांना, बाबा तुमची युनिटी या लोकशाहीमध्ये छोटीशी आहे फार. ज्या दिवशी या जनतेची युनिटी होईल ना, जनतेची या लोकशाहीची युनिटी होईल ना, सर्वसामान्यांची, गोरगरिबांची, त्या दिवशी मात्र तुमचे आणि आमचे हाल राजकारणी बुडभर जे आहेत आणि अधिकाऱ्यामध्ये माजलेले जे काही अधिकारी आहेत त्यांचे हाल कोणी खाणार नाही. ह्या मातीमध्ये तुम्हाला चुकीच्या लोकांना गाडतील. त्यामुळं माझी विनंती अशी आहे की तुम्ही निश्चितपणे कौतुक करा चांगल्या अधिकाऱ्यांचे. चांगले अधिकारी आहेत ना या लोकशाहीमध्ये, त्यांचं कौतुक मी करेल सहृदयी. परंतु अशा नाठाळ लोकांचं, अशा चुकीच्या लोकांचा मी जाहीर धिक्कार करतो. आणि मला कुठलीही सजा झाली तर मी बिलकुल सुद्धा त्याच्यामधून डगमगून मागे जाणार नाही, असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं. जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वरोळे यांनी आमदार शरददादा सोनवणे
यांच्या विरोधात जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. यावरून जुन्नर पोलीस स्टेशनने नेमकी कोणती कलम दाखल केली आहे, कशा प्रकारे हा गुन्हा दाखल केला आहे हे जाणून घेतले आहे आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्याकडून. जुन्नर नगरपालिकेचे CO संतोष वारुळे यांना धक्काबुक्की झाली अशा आशयाची तक्रार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. संतोष वारुळे यांनी मला आमदार शरद सोनवणे यांनी मारहाण केली अशा आशयाची तक्रार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे. वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलासजी घोडके आहेत. आपण जाणून घेऊयात. सर, काय सांगाल आपण? आज 27/10/2016 रोजी नगरपालिकेमध्ये वादविवाद चालू आहे असा फोन आला होता. त्यानुसार पोलीस स्टाफसह आम्ही गेलो तर तेथे श्री संतोष वारुळे साहेब आणि विद्यमान आमदार श्री शरददादा सोनवणे साहेब यांच्यात गावातील जे गटारचे कामं होते, पाईप वगैरे पडलेले, ते कामाच्या संदर्भात थोडे वादविवाद झाले तर त्यातून हा प्रसंग घडलेला आहे. आणि त्यांना कामाची पाहणी करण्यासाठी पनसुंबा पेठमध्ये नेऊन दाखवले. तर त्यावेळेस आम्ही तिथे जाऊन दोन्ही व्यक्तींना समजावून सांगितलेलं आहे कायदा कोणी हातात घेऊ नये, तेथे रस्त्यावर वादविवाद होऊ नये म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो. वारुळे साहेबांच्या काय त्यांना धक्काबुक्की मारहाण झालेली त्या संदर्भात मेडिकलला पाठवलेले आहे आणि त्यांनी रीतसर काय तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही द्या, त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं ऐकून त्यांनी दिलेल्या तक्रारप्रमाणे त्याची नोंद झालेली आहे. पुढील तपास चालू आहे. सर, कोणकोणती कलमं लावलेली आहे? कलम याच्यात शासकीय कामात व्यत्यय आणणे, सरकारी नोकराला धक्काबुक्की करणे 353, 504, 506, 332 हे कलमं लावलेली आहेत. त्यानंतर शहरात सर्वांनी शांततेचं आणि सलोख्याचं वातावरण ठेवावे, कारण दिवाळीचे दिवस आहेत, आगामी निवडणुका पण येणार आहेत. लोकांना दीपावली सण व्यवस्थित सर्वांना आनंदात साजरा करता यावा यासाठी मी सर्वांना विनंती आवाहन करतो की त्यांनी आपल्या शहराचे शांतता ठेवून या छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीमध्ये शांतता ठेवावी अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर नगरपालिकेची निवडणूक 1 महिन्यावर आलेली आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नरचे CO संतोष वारुळे यांना धक्काबुक्की केली आहे अशी याची तक्रार दाखल झालेली आहे. निश्चित या प्रकरणामुळे जुन्नरचं राजकारण ढवळून निघणार आहे. सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. आपण कुठे जाऊ नका या संपूर्ण प्रकरणावरती आपल्यावरची बारीक नजर आहे. आपण कुठे जाऊ नका, फक्त पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.